माँसाहेबांच्या पुतळ्यावर आज सकाळी रंग फेकल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली आहे। त्याचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलेलं आहे। हे कृत्य करणाऱ्याला लवकरात लवकर शोधून कारवाई करा अशी मागणी यशवंत किल्लेदार यांनी केलेली आहे। यशवंत किल्लेदार यांनी नेमकी काय पोस्ट केलेली आहे पाहूया। माँसाहेबांच्या पुतळ्यावर आज सकाळी रंग फेकल्याची अत्यंत निंदनीय घटना घडली आहे। त्याचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो। पोलीस या घटनेचा तपास करतायत। लवकरात लवकर हे कृत्य करणाऱ्याला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करतील अशी अपेक्षा आहे असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। आपण पाहतोय अनेक राजकीय प्रतिक्रिया आता समोर येऊ लागलेल्या आहेत। ज्या व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार केलेला आहे, जे कृत्य केलेलं आहे, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। यावर छगन भुजबळ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, ऐकूया। जे आहे ते निश्चितपणे आज घटनेचा निषेध करतो आणि माँसाहेबांच्या मीनाताईंच्या पुतळ्यावर अशा प्रमाणे काहीतरी फेकणं वगैरे निव्वळ मूर्खपणा। माझं म्हणणंच आहे की सीसीटीव्ही आता सगळीकडे लागलेले आहेत आणि ते त्या भागात नक्कीच आहे। त्यातून पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे की हा मूर्खपणा कोणी केलेला आहे, त्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे। तर लवकरात लवकर या आरोपीचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी राजकीय नेत्यांकडून केली जाते। अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ लागलेल्या आहेत। या घटनेचा प्रत्येकाकडूनच निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे। नीलम गोरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। आज मुंबईमध्ये अत्यंत दुःखद आणि संतापजनक अशी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे शिवाजी पार्क या ठिकाणी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांचा जो पुतळा होता त्याची विटंबना करण्यात आलेली आहे। आज खरं तर प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती आहे आणि या दिवशी प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेल्या कामाचं स्मरण करणं हे आपलं जसं काम आहे, तसंच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेब मीनाताई ठाकरे या दोघांच्याबद्दल, या सर्वांच्याबद्दल सर्व महाराष्ट्राच्या मनामध्ये आणि शिवसैनिकांच्या मनामध्ये नितांत आदर आणि अस्मिताची भावना आणि श्रद्धा आहे। अशा वेळेला माँसाहेबांच्या पुतळ्याबद्दल अशी विटंबना करणारा मनुष्य हा विकृत, असमंजस, समाजकंटक आणि वेडसरसुद्धा असू शकतो अशी माझी भावना आहे। मी या झालेल्या घटनेचा निषेध करते, परंतु श्री देवेंद्र भारती मुंबईचे CP यांच्याशी मी बोललेली आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांच्या 3 टीम त्यांनी तयार केलेल्या असून त्याचबरोबर त्यांनी एक BNS मधला 298 कलमानुसार त्याबद्दलचा तपाससुद्धा सुरू केलेला आहे। यातल्या आरोपींपर्यंत लवकरात लवकर सरकार जाऊन पोहोचेल याची मला खात्री आहे आणि आजच्या घडीला संयम आणि विवेक यामधून माँसाहेबांनी शिकवलेलं जे भूमिका आहे त्या भूमिकेचा आदर करून आपण या विकृतांच्या हातामध्ये परत कोलीत देता कामा नये असं मला वाटतं।